अशा बातम्या सांगताना खरं तर प्रश्न पडतो की अजून किती दिवस या अशा बातम्या सांगाव्या लागणार आहेत. ऐकून तुम्हाला पण त्रास होईल. 4 वर्षाच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅन चालकानं व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केलेत. लोकेशन पुन्हा एकदा बदलापूरच. 4 वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेतून परत येत असताना व्हॅन चालकानं अतिप्रसंग केला. मुलगी घरी येताच तिनं घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि ही हकीकत ऐकताच त्यांना देखील धक्का बसला. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट बदलापूर पोलीस ठाणं गाठलं. ही घटना समोर येताच बदलापूर पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण असं असलं तरी बदलापुरात सातत्यानं घडणाऱ्या या घटनांमुळे लहान मुलांच्या, विशेष करून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडे मागच्याच वर्षी ऑगस्टमध्ये 2 शाळकरी मुलींवर शाळेतल्याच अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेवरून बदलापूर पेटून उठलं होतं. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये पोलिसांनी मारलं खरं, पण या संपूर्ण घटनेची आठवण आजही बदलापूर वासियांमध्ये ताजी आहे. आणि त्यातच आता पुन्हा एकदा 4 वर्षाच्या या चिमुकलीवर व्हॅन चालकानं लैंगिक अत्याचार केले. बदलापूर पुन्हा एकदा हादरलंय. या सगळ्या प्रकरणातील आरोपीला सध्या 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.